नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली जानकी ओवीचा जीव वाचवणार आहे. ओवीची अशी अवस्था झालेली आहे, तिला फूड पॉयझनिंग झालेलं आहे, कारण तिने खूप दिवसाचे जे कपकेक होते ते घरातले खाल्लेले असतात. आणि त्याच वेळी ही बातमी जेव्हा सारंग आणि सुमित्राला कळते तेव्हा सारंग आणि सुमित्रा दोघेही घाईघाईने ओवीसाठी आता हॉस्पिटलमध्ये जायला निघणार आहेत आणि ओवीचा जीव वाचवणार आहेत. तर ओवीचा जीव कशा पद्धतीने वाचवला जाणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना की आता ऐश्वर्या या दोघांना कसं जाऊ देईल. तर ऐश्वर्या ही कशा पद्धतीनं त्या दोघांना जाऊ देणार आहे का ते दोघं जण ऐश्वर्याला धुडकावून तिथून निघून जाणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आजीने ऐश्वर्याला फोन केलेला असतो. आजीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की तू तिथं काय बसलेली आहेस, तुला कळतंय का, तू काय मूर्खपणा करून ठेवलेला आहेस ते, कारण इथे खूप मोठा गोंधळ झालेला आहे, तुला लवकरात लवकर इथे यावं लागणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र आजी म्हणत असते की ते मला असं वाटतंय की जी आलेली अवंतिकाची क्लायंट होती ना, ती जी स्टोरी सांगत होती ना, ती स्टोरी मला खूपच वेगळी वाटत होती. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला ना डाऊटच येत आहे की मला असं वाटत आहे मनापासून की काहीतरी वेगळा गोंधळ आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे आजी. तेव्हा आजी सांगते की मला काय म्हणायचं आहे ते तुझ्या चांगलंच लक्षात आलं असेल. ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ती अवंतिकाची जी क्लायंट आलेली होती ती क्लायंट नसून ती एक ही होती, आपली जानकी आलेली होती. तेव्हा आजी सांगते की हो, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ती जानकी आलेली होती आणि तू मात्र बस तशीच बघत, कारण तुला कळतच नाही आहे की मला तुला काय सांगायचं आहे ते. कारण प्रत्येक वेळेस मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तुला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही आहे. तू मात्र तिकडे ऑफिसलाच जाऊन बसलेली आहे. गरज काय होती तुला ऑफिसला जाण्याची, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याच वेळी आजी हे सगळं बोलल्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या मात्र खूपच भयानक अशी चिडलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते की त्या जानकीची एवढी हिंमत झालेली आहे, तिने आपल्या घरात घुसलेली आहे. आणि आता नेमकं बोलणं, आजीचं बोलणं जे आहे ते अवंतिकाने ऐकलेलं असतं आणि अवंतिकाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मला एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे की काहीही झालं तरीही आता मला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आता जानकीला या घरातून बाहेर काढायचं आहे, हा विचार तिने केलेला असतो. आणि मग आजींना ती नादी लावायला लागते. आजींना म्हणते की आजी तुमचं काय चाललंय हो, नक्की तुम्ही कोणाशी बोलत होता. नाही मला कळलं नाही आहे ना, म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, असं अवंतिका आजीला बोलत असते. तेव्हा आजी म्हणत असते नाही ग, मी कशाला कोणाशी बोलत होते, मी आपलं असंच मोबाईल घेऊन बसले होते. तेव्हा अवंतिका म्हणते की आजी माझं जरा काम आहे, चला बरं तुम्ही. आणि इकडे जानकी मात्र रूममध्येच असते. जानकीचं अजूनही काही बोलणं नीटसं झालेलं नसतं आणि इकडे अवंतिकाला आता काहीही करून जानकीला मात्र या सगळ्यातून आता बाहेर काढायचं असतं. आणि जानकीला बाहेर काढण्यासाठीच अवंतिकाने हा सगळा प्लॅन केलेला असतो. आणि अवंतिका तिला म्हणत असते की आजी जरा माझं काम आहे, चला तुम्ही, असं म्हणत अवंतिकाने जानकीला बाहेर काढण्यासाठीच हे सगळं केलेलं असतं. आणि मग ती जानकीला घेऊन येते, जानकीला बाहेर काढते आणि आजीला त्या सगळ्या गोष्टीचा ठांगपत्ताही लागू देत नाही. आजीला कळतही नाही की या सगळ्यामध्ये आता अवंतिकाच्या बाबतीत यांनी काय प्लॅन केलेला आहे. आणि आजी मात्र शांतपणे तिथं बसून असते. आजीला कळतही नसतं की आपण काय करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि इकडे जानकी घरी येते. ओवी खूपच दमलेली असते, तिला खूप भूक लागलेली असते. जानकीनं तिला खायला असं काहीच दिलेलं नसतं, कारण घरात खाण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. त्यामुळं जानकीने जास्त असं खायला काही ओवीला दिलेलं नसतं. आणि ओवी मात्र घरी आलेली असते आणि ती म्हणत असते की आई मला भूक लागलेली आहे, कारण घरात खायला काहीच नव्हतं आणि आपण ओवीला काहीच खायला देऊ शकलेलो नाही, याचं जानकीला वाईट वाटत असतं. आणि जानकी मात्र वाट
वाट बघत असते ती म्हणजे ऋषिकेश येण्याची. ऋषिकेश आज पेमेंट घेऊन येणार आहेत आणि किराणा भरायचा आहे, हे सगळं जानकीचं चाललेलं असतं. आणि जानकी म्हणत असते की काही झालं तरी ऋषिकेश आले की मग मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येणार आहेत, हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी ओवीला समजावत असते, बाळा बाबा येतील ना, बाबा आले की आपण करूया हे सगळं, असं ती सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की ओवी बाळा थोड्या वेळ थांब ना. ओवी म्हणत असते की आई मला भूक कंट्रोल होत नाहीये, मला खूप भूक लागलेली आहे, मला कळतच नाहीये की मी काय करू. जानकी तिला समजावत असते शेवटी ते एक लहान लेकरू असतं आणि त्या लेकराची अवस्था मात्र बिकटच होत चाललेली असते आणि त्या लेकराला कळतच नसतं की आपल्याला आई काय समजावते ते. आणि तेवढ्यातच जानकी बाजूला निघून जाते आणि त्याच वेळी ओवी मात्र तिथे जो कपकेक ठेवलेला असतो तो कपकेक उचलते आणि तो कपकेक खाऊन घेते आणि त्यानंतर तिच्या पोटात दुखायला सुरुवात होते. तर जानकी म्हणत असते की ओवी ओवी काय झाले हे सगळं, असा विचार जानकी करू लागते. आणि तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं ओवी मात्र ओरडायला सुरुवात करते, तिचं पोट दुखायला लागलेलं असतं. आणि जानकी म्हणते की ओवी काय झालंय, ओवी काय झालंय, असं म्हणत जानकी ओवीला शांत करत असते, तिला बोलत तर करत असते, पण ओवी मात्र काहीच बोलत नसते. ओवी मात्र रडत असते आणि तिला खूप पोट दुखत असतं, तिचं पोट दुखतंय ते ती गोष्ट तिला सहनच होत नसते. आणि तेव्हा मात्र जानकी ओवीला समजवत असते, ओवी बाळा काय होते तुला. आणि जानकीला ओवी म्हणते की मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाते, काळजी करू नकोस, मी आहे ना, आई आहे ना तुझ्यासोबत, मग काळजी करायची काहीही गरज नाही, असं जानकी ओवीला सांगू लागते. ओवी मात्र म्हणत असते की आई मला खूप त्रास होतोय, मला कळत नाही आहे, माझं खूप पोट दुखायला लागलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते की काळजी करू नको, तुझी आई आहे ना, मी तुला हॉस्पिटलला घेऊन जात आहे, असं जानकी ओवीला सांगत आहे. परंतु ओवीला मात्र भयानक असा त्रास व्हायला लागलेला असतो आणि इकडे ऐश्वर्या घरी आलेली असते, पण तिचा मात्र चांगलाच पचका झालेला असतो. तिला कळायचं बंद झालेलं असतं की इकडे तोपर्यंत जानकी तर बाहेर निघून गेलेली असते आणि सौमित्र मात्र जानकीला फोन करतो आणि म्हणत असतो की वहिनी काय झालं, मी तुला कधीपासून फोन करतोय, तू फोन पण उचलत नाहीये. जानकीने अगदी रणरागिणी बनून ओवीला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी बोला ना, मी हॉस्पिटलमध्ये आले. तेव्हा सौमित्र म्हणतो काय झालं वहिनी, दादा ठीक आहे ना. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अजून आलेलेच नाही आहेत, ते कोल्हापूरला गेलेले आहेत, पण ओवीची तब्येत मात्र खूपच बिघडलेली आहे आणि ओवी मात्र भयानक चिडलेली आहे, ओवीला भयानक असा त्रास होत आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा जानकी म्हणत असते की मला कळतच नाही आहे की अचानक आपल्या ओवीला काय झालेलं आहे आणि ओवीची अवस्था मात्र खूपच बिकट झालेली आहे. डॉक्टरांनी तिला आत्ता ॲडमिट करून घेतलेलं आहे, पण मला कळत नाही आहे की मी आता ओवीला कसं सांभाळणार आहे, हे सगळं जानकी बोलत असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की काळजी करू नको वहिनी, मी तिथं येत आहे, आपण बघूया काय करायचं आहे ते, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि आता सौमित्र हा ओवीला भेटण्यासाठी तिथे निघालेला असतो आणि जाता जाता तो सुमित्राला आणि सारंगला सांगून जातो की ओवीला आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे जानकी वहिनीने आणि ओवीची तब्येत बिघडलेली आहे. जेव्हा सौमित्र ही सगळी गोष्ट आता जाताना सुमित्रा आणि सारंगला सांगत असतो, तेव्हा सारंग आणि सुमित्रा दोघंही आता म्हणतात की आपल्याला लवकरात लवकर ओवीकडे गेलं पाहिजे. सारंग हा रूममध्ये जातो आणि मग तो ओवीकडे जायला निघालेलाच असतो आणि त्याच वेळी तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणू लागते की सारंग तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हे ऐकल्यानंतर सारंग म्हणत असतो तुम्ही काय बोलताय ऐश्वर्या, मला गेलं पाहिजे ओवीकडे, तुम्हाला माहीत नाही आहे ओवीची अवस्था बिकट झालेली आहे आणि ओवीला काय झालेलं मी नाही सहन करू शकत. तेव्हा मात्र इकडे सारंग असं म्हटलेलं असतो. त्याच वेळी लगेचच ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माहिती आहे का, जानकी वहिनी तिथे तुम्हाला येऊही देणार नाहीत आणि तुमचा अपमान करतील. मला काय वाटतंय माहिती आहे का, त्यापेक्षा मी जाईल आणि मी तुम्हाला सांगते की नक्की ओवीला काय झालेलं आहे ते, असं सगळं बोललं जात असतं. आणि इकडे सौमित्राने अवंतिकाला सांगितलेलं असतं की ओवीची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि मला हॉस्पिटलला गेलं पाहिजे, असं म्हणत सौमित्र हॉस्पिटलला पोहोचलेलाही असतो. आणि इकडे आता ऐश्वर्या ही हॉस्पिटलला गेलेली असते. सौमित्र आणि त्याचबरोबर जानकी दोघंही तिथे असतात आणि ते हॉस्पिटलमध्ये असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता सुमित्रा आणि तिथे सारंग असतो. सुमित्रा म्हणते की काही झालं तरी मला लवकरात लवकर हॉस्पिटलला गेलं पाहिजे, कारण आपल्या ओवीची तब्येत बिघडत चाललेली आहे आणि ही गोष्ट मी सहन करू शकत नाही, असं सुमित्रा म्हणते. काही झालं तरी जानकी ऋषिकेश माझ्याशी जे काय वागलेले आहेत त्याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु मला लवकरात लवकर जाऊन
आपल्या ओवीचा जीव वाचवणं महत्त्वाचं वाटत आहे आणि आपल्याला आत्ताच्या आत्ता तिकडे गेलं पाहिजे असं ती सारंगला सांगू लागते। तेव्हा सारंग म्हणत असतो, पण आई मला काय वाटतंय माहिती आहे का तुला? तेव्हा तिकडे सुमित्रा म्हणते, तुला काय वाटतं आता ते सांग बरं मला। तेव्हा तो म्हणतो की मलाही तेच वाटत आहे की आपण लवकरात लवकर ओवीसाठी तिथे जाणं गरजेचं आहे। आणि मग सारंग आणि सुमित्रा दोघंही जायला निघतात। ऑलरेडी तिथे ऐश्वर्या पोहोचलेली असते आणि जानकी सुमित्राला भेटते। जानकी सुमित्राला म्हणते की आई काय झालं? तेव्हा ती सांगते की सुमित्राला सांगू लागते की ओवीला आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी डॉक्टरांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहेत, सौमित्र भाऊजी पण येऊन गेलेले आहेत असं सांगितल्यानंतर इकडे आपल्या सुमित्राला कळत नाही आहे की ऐश्वर्या तर आमच्या आधी निघालेली होती आणि मग ती का आलेली नाही, म्हणून सुमित्रा विचार करू लागते। तेव्हा सुमित्रा आणि त्याचबरोबर सारंग दोघंही ओवीला भेटायला निघतात आणि त्याचवेळी त्यांच्या लक्षात येतं ते म्हणजे त्या रूमकडे निघालेली आहे ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याने तिथे जाऊन एक मोठी घोडचूक केलेली असते आणि ती म्हणजे ऐश्वर्याने ओवीचा ऑक्सिजन मास्क काढायला लागलेली असते आणि त्याच वेळी तिथं पोचलेले असतात ते म्हणजे सारंग आणि सुमित्रा। सारंगला खूप राग येतो आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या एवढ्या खालच्या थराला तुम्ही जाल असं मला वाटलं नव्हतं, तुम्ही तर मला सांगितलं होतं की तुम्ही जानकी वहिनीची मदत करायला आलेले आहात आणि तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे, तुम्ही ओवीच्या जीवावर उठलेले आहात। आणि तेव्हा सारंगला खूप राग येतो आणि सारंग भयानक असा चिडलेला असतो। सारंग म्हणत असतो की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण आज देवी समोर आहे, देवी आई आहे म्हणून आपली ओवी जिवंत आहे, पण आज तुम्ही माझ्या ओवीला मारून टाकत होता। काही झालं तरी हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि आता माझा तुमच्यावर काडी मात्रही विश्वास नाही। काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात, कारण मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला होता म्हणून मी तुम्हाला इथे बोलवले जायला परमिशन दिली होती। पण बरं झालं, मला आई बोलली की आता आपणही गेलं पाहिजे आणि मी इथं आलेलो आहे ते बरं झालेलं आहे, म्हणून तर हे सगळं होऊ शकलं। मला कळलेलं आहे तुमचं कारस्थान काय आहे आणि चक्क सारंग आणि सुमित्रा दोघंही तिथे असतात। सुमित्रा मात्र ऐश्वर्याच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते की तुला कळतंय का तू काय करत होतीस ते? एवढं लक्षात ठेव, जानकी आणि ऋषिकेश यांच्याशी आमचे कितीही मतभेद असले काही असलं तरी ओवी आमची नात आहे आणि आमचं रक्ताचं नातं आहे तिच्याशी, त्यामुळं आम्ही तिला कधीही अंतर देणार नाही, एवढं लक्षात ठेव। हे सगळं बोललं जात असतं आणि सारंगने तिची वाट लावलेली असते। सारंग सुमित्राने ऐश्वर्याला तर तिची लायकी दाखवलेली असते पण त्याचबरोबर ओवीचाही जीव वाचवलेला असतो। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।